तर नमस्कार मंडळी, कशा सगळे सगळे चांगले असाल तर आज आपण चाललो आहे महाडला आणि प्रचंडाची चाललो आहे. तुम्हाला दिसते की आपली गाडी ही सगळी मंडळी. तर नमस्कार मंडळी, आता आपण हायवे धरलेला आहे आणि आता आपण हायवेवर जरा जेवण करायला थांबलो आहे. आता पुढे बघत राहा आपला प्रवास कसा होतो आहे. आपल्याला खूप सारे एक किल्ला आपल्याला बघायचं आहे, महाडला फिरायचं आहे, तिथून लोणावळा आपल्याला बघायचं आहे. आता आपण पुढे चालत राहू. आपल्या गाडीत फक्त 4 जण आहेत आणि आपली गाडी पुढे गेलेली आहे. आता तुम्ही पुढे बघत राहा, तुम्हाला पुढचा प्रवास समजेल. तर मित्रांनो, आता आम्ही कन्याकुमारी हायवेला आहे आणि इथून मी तुम्हाला आपला पुढचा प्रवास दाखवतो आहे. आणि या पुढच्या प्रवासात आपल्याला कुठे जास्त ट्रॉफिक लागेल, कुठे पेट्रोल पंप, CNG पंप असेल, हे मी तुम्हाला पूर्ण माहितीत सांगणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग पुढे बघत राहा, लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. 1 hour later. हा आपला कन्याकुमारी हायवे. इथून तुम्हाला 11 किलोमीटर दुरीवर आपलं CNG पंप आणि 66 किलोमीटर दुरीवर हिंदुस्तान पेट्रोलियम भेटेल. पुढचा प्रवास तुम्ही बघत राहा. 2 hours later. तर आता आपण CNG भरायला थांबलेलो आहे. बघा, महानगर गॅस. बघा, आपली इकडे ग्रँड विंडर आहे, ही आपली पण. अशा प्रकारे आपल्या दोन्ही गाडी CNG भरून आपण इकडे पुढचा प्रवास सुरू करणार आहे. आता इथे CNG भरून झालेली. आता आपण पुढचा आपली गाडी मित्रांनो. आता आम्ही थांबलो जेवण करायला हॉटेल नवरत्नाला. बघू शकता आपल्या गाडीमध्ये. A few moments later. आता आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण निघलोय महाडला जाण्यासाठी. बघू शकता हे आपले ड्रायव्हर. हे बघा, हे बघा महाडच्या गंगा पारणे लेणी. अशा इथे लेण्या आहेत उपलब्ध. तुम्ही बघायला कधी आले तर येऊ शकता. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे महाडला चौदार तड्याच्या इथे. आता चौदार तड्याच्या इथे पोहोचलो आपण सगळे. आता मी तुम्हाला इथे माहिती सांगतो इथे काय काय आहे, काय काय बघायचं आहे तुम्हाला आणि काय कशाचं निरीक्षण करायचं आहे, याची मी पुढची माहिती तुम्हाला देत राहील. तुमचा ब्लॉग बघत राहा. आपण राहणार आहोत. आपली 2 दिवसाची ट्रिप असून हा ब्लॉग मी 16 तारखेला स्टार्ट केला. तुम्हाला किती तारखेला भेटला मला कमेंट करून सांगा. ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महाड येथील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला आणि कारवार भोगात त्या सन्मानांची नावे इथे दिलेली आहेत. तुम्ही बघू शकता. हे बाबासाहेबांनी दिलेले भारताचे संविधान इथे लिहिलेले आहे. इथे तुम्ही वाचू शकता. ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेले हुतात्म्यांच्या आणि कारवास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ आहे. त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सभागृह तुम्हाला इथे पाहायला भेटेल. तुम्ही बघू शकता सभागृह.
बघायची आतुरता आहे ते इथे संपवणार आहे. आता तुम्ही पुढे बघू शकता महाडचा चवदार तळा. महाडचा चवदार तळा तुम्ही इकडे बघू शकता.